आपल्याला इथे दिसतंय की चिजल मार्क दिसतायत, बरोबर ना? चिजल मार्क दिसतो. हा प्रदक्षिणा पथ होणार होता, अर्धवटच झालेला आहे. तो पूर्ण नाही झाला. इथे देखील प्रदक्षिणा पथ येणार होतं, इथून तो त्याचा प्रवेश येणार होता. तो प्रदक्षिणा पथ असा येणार होता इथून, कारण इथे आपल्याला उजव्या बाजूला स्तंभ दिसतात पण डाव्या बाजूला आपल्याला स्तंभ दिसत नाही. तो स्तंभांच्या इकडून तो प्रदक्षिणा स्तंभांचं कोरीगाम सुरू होत होतं. हो, हे स्तंभ आहेत, हे स्तंभ आहेत तुम्हाला जसे ते दिसतात स्तंभ. हा, हे स्तंभ दिसतात. ह्या पाठीमागचा दगड काढायचं काम बाकी होता. हा पाठीमागचा दगड जो आहे हा निघणार होता, असंच निघत निघत तो पुढे जाणार होता. आणि याला प्रदक्षिणा घालायची पद्धत जी आहे ही श्रमणांची आहे. बुद्धांचं निर्वाणाचं प्रतीक म्हणून हा स्तूप आहे. या स्तूपाला प्रदक्षिणा घातल्याशिवाय कोणताही राजा, कोणतीही व्यक्ती इथे बुद्धांना वंदन करत नव्हती. आधी प्रदक्षिणा घालायला लागायची आणि त्याच्यानंतरच बुद्धांना वंदन केलं जात होतं. तो उत्कृष्ट पद्धतीचा हा स्तूप आहे. आज काळोगात त्याची पूर्ण म्हणजे हा देखरेख न झाल्या कारणाने त्याची वाईट अवस्था आहे. पक्ष्यांची विष्ठा जी आहे ती पडलेली आपल्याला दिसते इथे. तर या स्तूपावरती कधी हार्मिक आणि छत्रावळीचं काम झालं असू शकेल, कारण की डॉक्टर एस नागाराजू सर म्हणतात की म्हणजे ह्याच्यावर लाकूड काम पण असायचं, पण ते आज नाहीये आपल्याला दिसत, कारण की लाकूड काम टिकलं नाही, निघून गेलं. ही अपूर्ण लेणी आहे. इथे कधी काळी आपल्याला छत, आता गजपुष्ट आकाराचा छत दिसतोय. गजपुष्ट म्हणजे हत्तीच्या पाठीचा कणा जसा असतो, हत्तीचा पाठ जशी गोलाकार असते तसाच तो छत असतो. आणि इथे लाकूड काम येणार होतं पण हे लाकूड काम झालेलं नाहीये. इथला जो स्तंभ आहे ते होणार होते, ते स्तंभही झालेले नाहीये. स्तंभ आपल्याला इथे दिसतात, ते अष्टकोनी स्तंभ आहेत जे अष्टांगिक मार्गाला समर्पित होते. ते स्तंभ दिसतात आपल्याला. उत्कृष्ट दर्जाचा हा चैत्यगृह होणार होता, पण बॅडलक, आपलं बॅडलक आहे की हे पूर्ण होऊ शकलं नाही.